हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपला जो काही व्हिडिओ आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा होतं काय की ज्या वेळेस आपल्याला अर्जंट ब्लाउज द्यायचा असतो किंवा आपली खूप प्रॅक्टिस झालेली असते आणि आपल्याला कमीत कमी टाइम मध्ये ब्लाउजची कटिंग करायची असते, तर त्यावेळेस काय करायचं? तर आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कशी म्हणजे डायरेक्ट ब्लाउज वर कटिंग कशी करायची तर हे सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डायरेक्ट कपड्यावर ब्लाउजची कटिंग करणं खूप सोपं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही जर थोडं नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघितला तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग सहजच करता येईल। आणि यामुळे हे होईल की तुमचा टाइम वाचेल आणि कमीत कमी टाइम मध्ये तुमचा परफेक्ट अशी ब्लाउजची कटिंग सहजच होईल। ठीक आहे, हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि बोर्डवर माप सुद्धा लिहिलेली आहेत, कुठली कुठली लागतात ते। ठीक आहे, तर हा जो काही ब्लाउज आहे त्याचा काठ जो आहे तो सेम मॅचिंग आहे, तर त्या ब्लाउजसाठी मी मॅचिंग अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर याची आपण प्रिन्सेस कटिंग करणार आहोत। तर कटिंगच्या आधी मेजरमेंट सांगते कुठली कुठली लागतात ते आपल्याला। तर आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, मुंढा आणि शोल्डर। तर ह्या ब्लाउजची उंची जी आहे ती आहे 14.5। तर 14.5 मध्ये आपण 1 इंच मार्जिनसाठी ॲड करतो, तर टोटल किती झाले मग 15.5। ठीक आहे, त्यानंतर हा जो काही ब्लाउज आहे त्याची छाती आहे 40, तर आपण त्याचा चौथा भाग म्हणजे 10 आणि 2 इंच मार्जिन, तर टोटल छातीची घडी झाली 12। कमर आहे 36, पुढचा गळा आहे 6, तर 6 मध्ये अर्धा इंच मार्जिन, तर टोटल किती झाले मग 6.5। त्यानंतर मागचा गळा आहे 9, तर त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे, तर ते झालं 9.5। त्यानंतर बाही लांबी आहे 4, तर ही अस्तरची आहे त्यामुळे आपण त्यामध्ये फक्त अर्धा इंच मार्जिन ॲड करणार आहोत। त्यानंतर दंडघेर आहे 13.5, मुंडा आहे 17, तर तो 17 फिटिंगचा आहे, तर फिटिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगेलच। शोल्डर आहे 2.5, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, तर टोटल किती झाले मग 3 इंच। ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही मापं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे, तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता आपण आपल्या ह्या ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात करूयात। तर हा ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा आहे, तर अस्तरचा ब्लाऊजचा आपण नेहमी अस्तर आधी कटिंग करत असतो आणि मग नंतर ब्लाऊज पीस। ठीक आहे, तर हे बघा हे मॅचिंग अस्तर घेतलेलं आहे आपण, तर ते मी डबल फोल्ड करून घेते। आणि प्रिन्सेस ब्लाऊज ज्या वेळेस आपण स्टिच करतो तर कटिंगच्या वेळेस सगळ्यात आधी आपण त्याचा बॅक पार्ट हा कटिंग करत असतो। ठीक आहे, तर हे बघा ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला, आणि ते स्ट्रेट सुद्धा करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आता खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे जर अस्तर कमी जास्त असेल तर ते सेम होईल, तर इथे पण कमी जास्तच आहे, मग सगळ्यात पहिली स्टेप ती आहे। त्यानंतर बंद बाजूच्या साईडला आपल्याला टाकायचं आहे उंची, जी काही उंची असेल आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, तर इथे 15.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या पद्धतीने आता आपल्याला टाकायचं आहे 5.5 शोल्डर, म्हणजे 2.5 इंच गळा रुंदी आणि 2.5 शोल्डर, आणि त्यामध्ये अर्धा आपण मार्जिनसाठी। ठीक आहे, तर असं टोटल 5.5ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग केलेली आहे। त्यानंतर हे बघा इथून टाकायचं आहे आपल्याला मुंडा, तर साईजनुसार मुंडा हा चेंज असतो, तर त्याचा चार्ट मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही बघितलेला नसेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ठीक आहे, तर हे बघा मग इथे आपण मुंडा घेतलेला आहे 6 इंच 40 साईजसाठी। ओके, तर हे बघा आता इथून टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक तुम्ही जे काही मार्जिन ॲड करणार आहात ते। तर हे बघा मग इथे मी टोटल 12 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे, कारण की छातीची घडी झालेली आहे आपली टोटल मग 12, तर तीच 12 इंचाची मार्किंग आपल्याला खालच्या साईडला सुद्धा हे बघा ह्या पद्धतीने करून घ्यायची आहे। आणि हे बघा आता हे पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। तर हे बघा सगळ्यात आधी मुंड्याच्या साईडने जॉईन केलं आणि त्यानंतर कमरेच्या साईडला। ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आता आपले हे पॉईंट जॉईन करून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा असतो, तर जो काही मुंडा आहे त्याचा निम्म घेतलेला आहे इथे 3। त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण 1.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे, कारण की 1.5 इंचावर हा आपला बॅक साईडचा म्हणजेच मागचा मुंडाचा आकार आपण देत असतो। तर हे बघा ह्या पद्धतीने मग आपल्याला मुंड्याचा जो काही शेप आहे तो व्यवस्थित
देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा आता मुंड्याचा आकार सुद्धा आपला देऊन झालेला आहे. मी इथे थोडंसं किंचित खाली घेतलेलं आहे. ठीक आहे, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे किंवा मुंड्यात गोळ्या होण्याचे चान्सेस कमी असतात. तर हे बघा फिटिंग बघूयात आपण कुठपर्यंत येते आपली. अर्धा इंच शोल्डरला जाईल. त्यानंतर हे बघा इथे बरोबर येते आपलं. ठीक आहे. त्यानंतर आता हे पण एकदा कन्फर्म मोजून घेतलेलं आहे आपण, त्याचं चौथ्या भागाला कुठे येते ते. ठीक आहे. तर आता आपला ही बॅक पार्टची मार्किंग करून झालेली आहे. तर याच्या गळ्याची बाकी आहे आपली इथे कटिंग. तर ती तुम्ही जो काही गळा असेल तो आत्ता पण लगेच कट करू शकतात, किंवा ज्यावेळेस तुमचं ब्लाऊज पीस पूर्ण कट होईल त्यावेळेस डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेससुद्धा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकतात, जेणेकरून धागे वगैरे निघणार नाही लगेच आणि आपल्याला तेव्हाच्या तेव्हा लगेच समजेल पण की काय करायचं आहे ते. ठीक आहे. तर आता आपण हा बॅक पार्ट हे बघा कटिंग करून घेऊया. तर खालच्या साईडने सुरुवात केलेली आहे, जी लाईन ड्रॉ केलेली होती तिथूनच. त्यानंतर हे बघा व्यवस्थित मुंड्याचा आकार सुद्धा कटिंग करायचा आहे परफेक्ट, आणि इथून. तर हे बघा आता हा बॅक पार्ट आपला कटिंग झालेला आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजचा पुढचा भाग जो आहे तो कट करायचा आहे. तर आपण काय करतो, जो काही बॅक पार्ट आहे तो ठेवूनच आधी मार्किंग करतो आणि मग त्यात काही चेंजेस करत असतो. तर सगळ्यात आधी बॅक पार्ट ठेवून आपण ॲज इट इज मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर आता तो बॅक पार्ट आपला कुठे बसतोय ते आपण बघूयात, कारण की आपली स्लीव्स पण कटिंग करण्याची बाकी आहे. त्यामुळे जिथे ॲडजस्ट होते तिथे आपण तो ठेवू शकतो. तर हे बघा इथे कडेने पण राहू शकतो किंवा इथे सुद्धा राहू शकतो. तर हे बघा आता मी हे पलटूनच घेतलं आणि ह्या पद्धतीने डायरेक्ट कडेने जिथे जॉईंट आहे ना तिथूनच ठेवून घेते. हे बघा. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आता आहे तशीच मी मार्किंग करून घेते. हे बघा ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि खालची सुद्धा बघा, म्हणजे जी मार्किंग केलेली आहे ॲज इट इज आधी तशी, म्हणजे जो बॅकचं कट केलेलं आहे ना तसंच मार्किंग करूयात आणि मग त्यामध्ये चेंजेस करूयात, म्हणजे तुम्हाला पण लगेच लक्षात येईल. ठीक आहे. तर आता बघा ॲज इट इज मार्किंग करून झालेली आहे. त्यानंतर आता आपण जी काही आपली ब्लाऊजची उंची आहे तर त्यासाठी पुढचा भाग हा आपल्याला 1 ते 1.5 इंच वाढवायचा असतो. ठीक आहे. तर काही याला अर्धा पण वाढवायचा असतो, ते साईजवर डिपेंड आहे. आता ही मोठी साईज आहे त्यामुळे बघा पुढचा भाग हा आपल्याला बॅक साईडपेक्षा अजून 1 इंच जास्त घ्यायचा आहे. तर 1 इंचाला मार्किंग करून हे बघा खालची लाईन ड्रॉ केली. त्यानंतर द्यायचा आहे मुंड्याचा आकार. तर 6 मुंडा आहे. हे बघा क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता मी मुंड्याचा आकार देऊन घेते. तर तुम्ही इथे वेगळा चॉक पण यूज करू शकतात, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर मी इथे वेगळाच चॉक यूज करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय काय चेंजेस केलेले आहे ते. हे बघा जे ब्ल्यू आहे त्यावर आता आपली कटिंग करायची आहे, कारण की ती मार्किंग आपली पुढच्या भागाची मार्किंग आहे. तर हे बघा हाईटच्या तिथे पण मी थोडंसं मार्किंग करून ठेवलं. त्यानंतर गळ्याचं मार्किंग बघा, गळा रुंदी 2.5 घेतली. त्यानंतर जो काही पुढचा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, तर इथे टोटल 6.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. 2.5 इंच गळा रुंदी आणि अशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे बघा क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून आपल्याला जो काही पुढचा गळा आहे त्याचा आकार द्यायचा आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता गळा झाला, मुंडा झाला, ब्लाऊजची उंची सुद्धा आपली वाढवून झालेली आहे. त्यानंतर हे बघा आता इथून आपल्याला मार्किंग करायची आहे टक्स पॉईंटची. तर मी बघा 3.5ला मार्किंग केली आणि ते 3.5 पासून पुढे 2 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर पुढे बघा वरती अर्धा सोडून देऊ शकतो आपण किंवा डायरेक्ट सुद्धा आपण मार्किंग करू शकतो. तर आपल्याला मेन टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे. तर ते सोडून मी 11 इंचाला मार्किंग केलेली आहे, म्हणजे वरती शोल्डर सोडून. ठीक आहे. आणि आता हा पॉईंट आपल्याला इथे ह्या पद्धतीने बघा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसचा आकार. ठीक आहे. जो 2 इंचाचा पॉईंट घेतला होता त्यावर, आणि त्यानंतर मुंड्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढच्या मुंड्यापर्यंत लक्षात राहू द्या. आणि तो जो काही डिस्टन्स आहे टक्स पॉईंटपासून तो आपण 2 इंच घेतलेला आहे. तर आता तो आपल्याला वाढवायचा. तर जी काही कमर आहे हे बघा इथे 36 आहे तर 9ला मार्किंग केली. पुढे 2 इंच आपलं जे काही आपण मार्जिन ॲड केलेलं आहे ते, आणि 2 इंच जे काही आपण इथे टक्स पॉईंटच्या साईडला घेतलेला आहे ते, अशा पद्धतीने मार्किंग करून वरचा पॉईंट मुंड्यातला आणि तो जॉईन केला. त्यानंतर अर्धा इंच बघा दोन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण की आपला जो काही मधला प्रिन्सेसचा शेपचा आहे ना तो जॉईन करण्यासाठी मार्जिन लागेल म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता प्रिन्सेसची
मार्जिन ॲड करून झाली. त्यानंतर हे बघा बॅक पार्ट अशा पद्धतीने मुंड्याला ठेवायचा आणि कुठपर्यंत येतोय त्याला मार्किंग करायची. तीच मार्किंग इकडच्या साईडला सुद्धा करून आणि हे बघा हा पॉईंट इथपर्यंत आणि हा पॉईंट इथपर्यंत. ठीक आहे, आता ही झालेली आहे प्रिन्सेसची पुढच्या भागाची मार्किंग करून. तर आता हे कटिंग कसं करायचं ते पण नीट लक्ष द्या. हे बघा इथून स्टार्ट केलेलं आहे आपण, हे बघा जे ब्ल्यू लाईन आहे ना तिथपर्यंत. ठीक आहे, आणि ही कडेची जी आहे तिथून आता डायरेक्ट आपण कट करून घेतलेला आहे वरच्या साईडनी पण. हे बघा, आणि तुम्हाला जर थोडंफार अजून एक्स्ट्राचं मार्जिन लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता, जर स्टिचिंगला तुम्हाला जास्त हवं असेल तर. ठीक आहे, नाहीतर मग एवढं सफिशियंट आहे. आता एवढं कडेने कट झाल्यानंतर हे बघा प्रिन्सेसचा हा जो काही आकार आहे ना, जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावर कट करायचा आहे. आणि हा जो हे बघा गळ्याची पण आपण कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर हे बघा हा जो काही मधला आकार आहे ना आपल्याला, तो सुद्धा आपल्याला कटिंग करायचा आहे. ठीक आहे, तर तो तुम्ही लगेच करू शकतात किंवा ते जॉईंट झाल्यानंतर सुद्धा केलं तरी सुद्धा चालतं. आता ही आपली मार्किंग करून झालेली आहे. तर आता हेच ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ते बघा काट जो आहे ते एक छोटा एक मोठा आहे. तर तुम्हाला जो काही स्लीव्जला यूज करायचा आहे तो करू शकतात आणि एक बॅक नेकला यूज करू शकतात. तर हे बघा जो काही मोठा काट आहे तो मी बॅक पार्ट जो आहे त्यासाठी यूज करणार आहे. जो छोटा आहे तो बाहीसाठी वापरणार आहे. आणि बाही याची डिझाईनचा आहे तर याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, त्यामुळे मग तुम्ही बघितलेलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ते डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आहे. ठीक आहे, तर हे बघा ह्या पद्धतीने बॅक पार्ट ठेवून थोडंसं मार्जिन ठेवून हा बॅक साईड ब्लाऊजचा आपण कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा भागसुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा हा जो पार्ट आहे ना तो आता कुठे बसतोय आणि आपला ब्लाऊजचा कपडा पण उरला पाहिजे आणि याची पण काळजी थोडीशी तुम्ही घ्यायची आहे. तर हे बघा हा इथे बसतोय आणि हा जो आहे तो कुठे बसतोय बघा, हा आता आपण इकडच्या साईडला कोपऱ्यात टाकून दिलेला आहे आणि हा इथे. ठीक आहे, तर आता आपण थोडंसं मार्जिन ठेवून हे कटिंग करून घेऊयात. तर ते डबलच कट झालेलं लक्षात राहू द्या, म्हणजे दोन पार्ट व्यवस्थित कटिंग होत आहे. ठीक आहे, आणि इथून पण थोडंसं शेप देऊन आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तर हे पुढच्या भागाचं झालेलं आहे. ठीक आहे, आणि हे बघा हा पार्ट कटिंगचा बाकी होता तर तो पण आपण आता कट करून घेतलेला आहे. ओके, हा पोर्शन आता कट झालेला आहे. त्यानंतर हे बघा हा दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला मार्जिन ठेवूनच कट करायचा आहे, जेणेकरून मग काय होतं की ज्यावेळेस आपण कटिंग स्टिचिंग करतो म्हणजे शिवताना आपल्याला ते अवघड जायला नको किंवा कमी पडायला नको. त्यामुळेच मग आपण ब्लाऊज पीसचा कपडा हा अस्तरच्या कटिंगपेक्षा थोडासा एक्स्ट्रा ठेवून कटिंग करत असतो. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ॲज इट इज जॉईन करून एक्स्ट्राचं नंतर आपण कटच करतो. तर हे बघा हा पार्टसुद्धा आता आपला कटिंग करून झालेला आहे. ठीक आहे, तर पुढचा भाग आणि मागचा भाग आपला दोन्ही पण कट झालेला आहे. उरलेला कपडा आपण स्लीव्हसाठी यूज करणार आहोत. तर ही 40 साईजची प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि पफ येण्यासाठी 40 साईजसाठी कितीचं अंतर घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ते जो काही प्रिन्सेसचा शेप आहे तो दिला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुमच्याही सहज लक्षात येईल. आणि बाहीचं मी याआधी सांगितलं, पुन्हा सांगते, डिझाईनची बाही आहे तर त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा दोन्हींचा एकत्र व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे. तुम्ही जर कोणी बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि मुंढा, गळारुंदी, शोल्डर कसं किती घ्यायचं प्रिन्सेससाठी तर प्रिन्सेसचा चार्टसुद्धा मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.